त्यांनी या भारत मातेच्या चरणी आपली सेवा सुरू केली। म्हणजे त्या काळचा काळ बाबा तुम्हाला आठवत असेल की मिलिटरीत जायचं म्हटलं की लोक त्या ठिकाणी जात नसत। उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्ही पहा, एखाद्या बाबाचे कीर्तनकाराचा मुलगा कधीच देशसेवेमध्ये जात नाही, एखाद्या डॉक्टरचा मुलगा कधीच देशसेवेमध्ये जात नाही, तो डॉक्टर होईल। एखाद्या राजकारण्याचा मुलगा तुम्ही पहा, तो त्या ठिकाणी राजकारणच करीन, देशसेवेमध्ये जात नाही। एखाद्या उद्योजकाचा मुलगा पहा, तो त्या ठिकाणी कधी देशसेवेमध्ये म्हणजे सैन्यामध्ये भरती होत नाही, तो उद्योगच करेल। कोण्या शिंद्या गुजरात्याचा मारोट्याचा मुलगा पहा की तो कधी जात नाही। परंतु देशसेवेमध्ये या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी कोण जातं, तर इथल्या शेतीमध्ये राबणारा शेतकरी आहे, जो कष्टकरी आहे, की ज्याला या मातीबद्दल आस्था आहे, ज्याच्यामध्ये या देशाबद्दल अभिमान आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं जे शेतकऱ्याच्या कुटुंबात जे आईवडील घाम गाळतात, अशाचेच मुलं त्या ठिकाणी या देशाच्या ऋणाईत पात्र होण्यासाठी देशसेवेमध्ये जातात। आणि म्हणून खऱ्या अर्थानं या गावचे भूमिपुत्र त्या ठिकाणी 1962 साली देशसेवेमध्ये भरती झाले। त्यांनी जवळपास त्यांच्या आयुष्यामध्ये संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी सेवा बजावलेली आहे। जम्मू काश्मीर असेल, पठाणकोट असेल, आसाम असेल, बिहार असेल, गुजरात असेल, म्हणजे ज्या ज्या भागामध्ये जम्मू काश्मीरचं जर आजही तुम्ही आम्ही नाव घेतलं तर मनामध्ये एक भीती तयार होते की जम्मू काश्मीरला आपल्या कानावरती टीव्हीवरती एवढ्याच बातम्या पडलेल्या आहेत की आमचा ज्यावेळेस सैन्यामध्ये भरती झालेला तरुण आईवडिलांचा अश्रुनयनाने निरोप घेतो, ज्यावेळेस घराचा उंबरा त्या ठिकाणी सोडतो, त्यावेळेस नक्कीच आमचा त्या काळचा काळ असा असायचा की गावातले मुलं त्या काळात रेल्वे स्टेशनला वाटं लावायला जायचे। बाबा तुम्हाला आठवतंय का, जर आमच्या गावातला एखादा सैन्यात भरती झालेला पोरगा असेल तर संपूर्ण गावाला त्या मुलाचा अभिमान असायचा। आणि घराशेजारच्या गावातल्या महिला जमायच्या, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी जमायची आणि त्या ठिकाणी अश्रुनयनांनी त्या ठिकाणी त्या व्यक्तीला देशसेवेमध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी निरोप दिला जायचा। तो निरोप कसा असायचा, प्रत्येकाचे गावातल्या जसे डोळे पाणावलेले असतात। आज पहा माया एवढी हरपलेली आहे, एखाद्या व्यक्तीचा शहरात जर मृत्यू झाला तर खालच्या फ्लॅटमधला गेलेला माणूस वरच्या फ्लॅटमधल्याला माहीत होत नाही आणि त्याची अंतयात्रा पुढं जात नाही, तोवर याचं मिक्सर वाजायला चालू होतंय, याचं कुकर वाजायला चालू होतंय, का की त्यांना जे आवडतं आयटम ते बनवून खातात। आजही ग्रामीण भागामध्ये पहा, आमच्या मायबाप शेतकऱ्याची एखाद्याची शेळी जर गेली, एखाद्याची गाई जर वारली तर त्या गल्लीत त्या ठिकाणी स्वयंपाकसुद्धा करायची का नाही अशी परिस्थिती असते। एखाद्याची गाय गेली तर 50 माणूस लगेच त्या ठिकाणी जमा होतं, का की बाबा माझ्या शेजाऱ्याला दुःख झालंय, त्याची 1 लाखभर रुपयाची गाय त्या ठिकाणी वारलेली आहे आणि म्हणून त्याच्या दुःखात सामील होण्यासाठी। तसं शहरात अंत्यविधीला तेवढे माणसं त्या ठिकाणी जमत नाहीत किंवा तेवढे लोक येत नाहीत। आता तर स्वर्गरथ निघालाय की माणूस गेला तो काम संपलं, वेळच राहिली नाही, उचलला स्वर्गरथावर माणूस मांडला की स्वर्गरथ चालू होतो। बाकीचे म्हणतात लय लांब आहे स्मशानभूमी, आपण काय करू, गाड्यावर जाऊ, काहींना चालता येणार नाही, खूप लांब आहे, घाम येईन, दमतवन थकतवन नाही का, रस्त्याने गाड्या आहेत। आणि एवढी सुद्धा तस्ती घेण्याची मानसिकता आज खऱ्या अर्थानं राहिली नाही आणि म्हणून लगेच काही लोक गाड्यावरती जातात, झाला त्याचा विधी केला की तो संपला, म्हणजे काळ एवढा बदलला आहे। आणि तो काळ असा होता ज्यावेळेस एखादा सैनिक जात असे, गाव जमायचा, रडायचे, जे ज्येष्ठ मंडळी आहेत ते रेल्वे स्टेशनपर्यंत त्या ठिकाणी वाटं लावायला जायचे। आणि वाटं लावायला जाताना गावामध्ये एकच चिंता असायची की बाबा हा आमचा मुलगा आज इथून गेलाय, तो हा परत येतो का नाही ही चिंता असायची। त्यावेळेस रेडिओवरती बातम्या असायच्या, टीव्हीवरती बातम्या यायच्या, कधीतरी 1-अर्ध्या माणसाकडे टीव्ही असायची। आणि जम्मू काश्मीरला त्या ठिकाणी हमला झाला आणि आमचे संरक्षण करणारे युद्धामध्ये 2 सैनिक वारले, 5 सैनिक वारले, अशा बातम्या असायच्या। आणि पहा आजही पहा की देशातला कुठलाही व्यक्ती गेला तर कधी त्या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात नाही। परंतु तुम्ही इथं आजही असताना आणि आमचा बिहारचा बांधव जर एखादा देशसेवेमध्ये असणारा, सेवा करत असताना जर देशाच्या रक्षणासाठी गतप्राण झाला, जर शहीद झाला तर तुमच्या आमच्या डोळ्याला आजही पाणी येतं। तर का की बाबा यांनी याचं आयुष्य आमच्या रक्षणासाठी घातलेलं आहे, आमच्या भारत मातेच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी आयुष्य वेचलेलं आहे। आणि म्हणून एक कुटुंब, एक आई, एक मुलगा, एक मुलगी, एक वडील, एक गाव, एक भावकी आमच्या मुलाला लेकराला मुकलेली असते, परंतु ते जे देशासाठी समर्पित झालेलं आहे